सामान्य एक मुलगी आली होती छोटी, ती देऊन गेली. काय सांगतोय? कोण मुलगी आली होती? ती छोटीशीच मुलगी होती, गोरी पान होती एकदम. आणि कशी दिसत होती? पण एकदम तेजस्वी होती. ती निळा घागरा घातला होता, पिंक ब्लाउज घातलं होतं, लाल तिची ओढणी होती, डोक्यामध्ये फुलं होते. सनंदन गोस्वामी डोक्याला हात लावले, वेड्या, ती श्रीमती राधाराणी होती. तुला समजलं नाही? ते खीर पिऊन बघ. रूप गोस्वामी ते खीर पिली, ते पण भावीवर झाले, रडायला लागले, अश्रू ढाळण करायला लागले, भगवंताचं नाव घ्यायला लागले. ते एकमेकाला रागवतात, अरे पण हे असं कसं झालं? पण खीर प्यायची थांबत नाही दोघं पण. पितच राहतात. सगळी खीर संपलं. सनातन गोस्वामी रूप गोस्वामींना, तू काय वेडा आहे का? रोज आपण जो मंत्र जप करतो तो कोणता मंत्र आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि या मंत्राचा अर्थ काय? काय अर्थ आहे या मंत्राचा? कृष्ण पण हिरवा आणि राम पण हिरवा. हरे कृष्ण हरे राम नाही. या मंत्राचा अर्थ आहे की हे कृष्ण, हे श्री रामचंद्र, हे श्रीमती राधाराणी, हे जानकी देवी, कृपया मला तुमच्या सेवेमध्ये लावा. मी माझ्या अहंकाराची खूप सेवा केली, माझ्या इंद्रियांची खूप सेवा केली, मी आणि माझं म्हणता आयुष्य गेलंय. पण आता मला तुमची सेवा करायची, जेणेकरून तुमच्या धामात परत येईल. तर हा या मंत्राचा अर्थ आहे की भगवंत मला तुमच्या सेवेमध्ये रुजू करा. म्हणजे रोज तू सकाळी उठून हा मंत्र जप करतो की भगवंत मला तुमच्या सेवेत लावा, आणि तू आज राधारणीला तुझ्या सेवेत लावलंय. हे असं काही चालणार नाही. ठीक आहे, मी काळजी घेईल, असं परत दान दक्षिणा भगवंताकडनं स्वीकार करणार नाही. रूप गोस्वामी एक दिवस ध्यानाला बसले होते आणि भगवंताची लीला बघत होते ध्यानामध्ये बसून. इतके ते महान भक्त होते. म्हणजे ध्यानात बसले ते लीला काय बघतायत की राधाराणी आणि आपल्या सखींसोबत फुलं तोडायला आली आहे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. खालची तिने सगळी फुलं तोडली, पण एक झाडाची फांदी वर आहे, त्याच्यावर फुलं आहे, ती राधाराणीला पाहिजे. ती खूप उड्या मारते पण तिला काय ते फुल भेटत नाही. राधाराणीचं नित्य वय किती आहे? 12 वर्ष. ती किती उड्या मारेल? ती काय फुल तिला भेटत नाही. शेवटी कृष्ण मागून येतात, धारी बोल, काय मदत पाहिजे? ते फुल भेटत नाही. कृष्ण म्हणतात एकदम सोपं आहे, आत्ता फांदी खाली करतो. कृष्णाला की दुसऱ्या बाजूने जातात झाडावर जोडून, ते फांदी जोरात पायाने दाबतात, ती लगेच फांदी खाली येते. राधाने टोकाटोकाचे काही फुलं होते, कृष्णाला अजून पुढची घे. असं करत राधाने त्या फांदीला पकडते फुलं घेण्यासाठी, आणि कृष्ण पाय उचलून घेतात. मग काय होतं? फांदी पण वर आणि फांदी सोबत राधानी पण वर. आता हे सांगलं तुम्ही कसे हसले? तसे रूप गोस्वामीच्या समाधीमध्ये बसले, त्यांनी जेव्हा ही लीला बघितली ते पण हसले, ध्यानामध्ये ते पण हसले. पण तेवढ्यात त्यांच्या कुट्याच्या बाजूने एक वैष्णव चालले होते. हे वैष्णव पायाने थोडे अपंग होते, अधू होते, लग्नात चालले होते. जेव्हा ते त्यांच्या समोरून जात होते तेव्हा अचानक हे का हसले? लीला बघून. पण त्याला वाटलं मला बघून, तो निघून गेला तिथून आणि यांची लीला गायब झाली. त्यांना काही दिसेच ना समोर. त्यांना परत ध्यान लावतायत, परत प्रयत्न करतात, परत भगवंतांना प्रार्थना करतात. पुढे काय झालं? ते खाली कशी येईल? ते लीला काही पुढे कंटिन्यू होत, सगळं लीला ध्यान नष्ट झालं. त्यांना समजलं काहीतरी गडबड आहे, माझ्याकडे काहीतरी चूक झाली. पण डोळे उघडला तिथं कोणीच नव्हतं. काही समजत ना की माझ्या ध्यानामध्ये, माझ्या भक्तीमध्ये काय चूक झाली की अचानक मला हे ध्यान होत नाही पुढे. तरी सनातन गोस्वामी जेव्हा संध्याकाळी भेटले, विचारलं की भगवानाची लीला बघत होतो आणि अचानक अदृश्य झालं, असं कधी होतच नव्हतं, असं का झालं? ते म्हणाले की तू कोणत्या तरी वैष्णवाला दुखवलंयस, कोणाला तरी तुझ्यामुळे त्रास झालाय, असं केलंस तर लीला दिसणार नाही. मग काय करायचं? म्हणजे जाऊन त्याची माफी मागा पाहिजे की आमच्याकडनं चूक झाली. ते म्हणाले आता जाऊन माफी मागा म्हणजे आता कोण दुखावला तेच माहित नाही. कमीत कमी समोर कोणी सांगितलं की आम्ही दुखावलोय तर खूप कृपा आहे त्याची, कमीत कमी आपण जाऊन माफी मागू शकतो. पण ते सांगितलंच नाही तर कसं समजणार? तर आता ओळखायचं कसं? सोपं काम आहे एकदम. वैष्णव मध्ये कोण नाराज आहे ओळखायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, मोठा प्रसाद व्यवस्था करा. वृंदाला सगळ्या वैष्णवांना आमंत्रण द्या आणि सगळ्यांना सांगा की या प्रसादाला. जो येणार नाही
तो नाराज आहे. लग्नात होतं ना असं कधी, जे रागवले ते येत नाहीत. मग तसंच सनातन रूप गोस्वामी मेजवानी देतात, सगळ्या ब्राह्मणांना बोलतात, सगळ्या संत म्हणून एक वैष्णव येत नाही. तेच असतात ते ज्यांना ते असलेले असतात. रूप गोस्वामी जातात, त्यांचे पाय पकडून त्यांची माफी मागतात, त्यांना सांगतात की बाबा माफ करा मला, पण मी माझ्या दुसऱ्याच दुनियेमध्ये होतो, हे की नाही. तुम्हाला दुखवण्याचा माझा काही इरादा नव्हता. मी माझ्या लीलांमध्ये मग्न होतो, पण त्यात तुम्ही दुखावले गेले, पण तुम्ही नकळत दुखावले गेले असतील तर कृपया मला माफ करा. आणि मग त्यांनी जेव्हा माफ केलं तर परत त्यांच्या लीला स्मरण जसं जसं पुढं चाललं. तर हे रूप गोस्वामी सनातन गोस्वामी इथे राहिले. आणि त्यांनीच आपण जेव्हा वृंदाला उद्या जाऊ तर उद्या कथा करायची असतं, आपल्या जागा भेटणार. आणि म्हणून थोडक्यात आता सांगतो. सर्वात पहिलं मंदिर जे या जंगलामध्ये पहिलं जे बांधलं गेलं ते आहे मदन मोहनचं मंदिर. गोवर्धन निकोले तुम्ही बघितलं असेल, राधा मदन मोहनचं मंदिर. किती लोकांनी बघितले? सगळ्यांनी बघितलं. किती छोटं मंदिर आहे तेवढंसं नाही, असं उंच आहे, असं वाटतं चंद्रयानचा 4 आहे की काय, कधी उडेलच, मिसाईलच्या आकाराचं असं. ते हे मदन मोहन मंदिर पहिलं मंदिर आहे जे रूप गोस्वामीने बांधलं. आता हे मदन मोहन त्यांना भेटले कशी याची कथा आहे. तर रूप गोस्वामी भिक्षा मागत होते मथुरेमध्ये. एका खूप मोठ्या जमीनदाराच्या घरी भिक्षा मागायला गेले. त्याचं नाव होतं पुरुषोत्तम चौबे. तर ते जेव्हा भिक्षा मागायला गेले, भिक्षा त्यांनी मागितली, घरात थोडं डोकावून बघितलं तर आतमध्ये श्रीकृष्णांची विग्रह होते. आणि पुरुषोत्तम चौबेची पत्नी होती, ती भगवंतांना भोग दाखवत होती, पण जरा वेगळ्या प्रकारे दाखवत होती. तिने भगवंतासमोर ताट ठेवलं होतं आणि हातामध्ये काठी होती. काठी कशाला? माकड पळवायला नाही. खा वाटकाने, लवकर लवकर खायचा, सगळं संपवायचा, काय ठेवायचं नाही. जसं आपण मुलाला खाऊ घालतो तसं. सर बोलले बाबा हे काय चाललंय? काठी भगवंतांना, अरे हात जोडून प्रणाम करायचा, प्रार्थना करायची, विनंती करायची असते, काठी घेऊन उभी. ठीक आहे, भगवंत जाणो ते जाणो. भिक्षा भेटली, निघून गेले. दुसऱ्या दिवशी आले भिक्षा मागायला. जेव्हा परत थोडंसं डोकून बघितलं, आज पण तेच चाललंय का? आज जेव्हा बघितलं तर अजून भयंकर प्रकार होता. भगवंत होते, समोर ताट होतं आणि भगवंताच्या बाजूला तिचा मुलगा पण बसला होता आणि दोघं एका ताटात खात होते. म्हटले हे तर जरा जास्तच झालंय, उष्टा ताटात भगवंत कसे खातील? त्यांनी पुरुषोत्तम चौबेंना बोलायला सांगितलं की तुम्ही हे असं करतायत ना, हे बरोबर नाही. थोडं तरी साफसफाई, भगवंतांना असं झुट्या ताटामध्ये, त्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे, थोडं प्रेमाने त्यांच्याशी तुम्ही डील करा. म्हणले महाराज तुम्ही संन्यासी आहात, वैरागी आहात, भक्तात एवढे मोठे, तुम्ही सांगितलं आम्ही आजपासून असं करणार नाही, व्यवस्थित करू. तुम्ही सांगा कसं करायचं. त्यांनी मंत्र सांगितलं असंच करा. ठीक आहे, आम्ही असंच करू विधिवत. सनातन गोस्वामी निघून गेले. आता सनातन गोस्वामीची राहायची काही जागा नव्हती. सनातन गोस्वामी इकडे तिकडे कळत असायचे. पहिलं मंदिर त्यांनी बांधलं. तर सनातन गोस्वामी रोज एका झाडाखाली झोपायचे. त्या झाडाशी पण आसक्ती नको की हे झाड माझं, जसं आपली बसमधल्या सीटची आसक्ती होऊन जाते ना 4 दिवसांनी, ही सीट माझी, याच्यावर तू कशी काय बसली. तर सनातन गोस्वामी ही पण आसक्ती होऊ नये म्हणून तर रोज वेगळ्या झाडाखाली झोपायचे. झाडं भरपूर होत, आपलं काहीच नाही, आपले फक्त भगवंत, असं म्हणून ते जगत होते. जेव्हा रात्री झोपले एका झाडाखाली, स्वप्नामध्ये भगवंत आले. तेच भगवंत त्यांनी त्या भक्तांच्या घरी बघितले होते. भगवंत म्हणाले तुला काय काम धाम नाही का, कशाला तिकडे, कशाला डिस्टर्ब केली माझी सेवा. चांगले प्रेमाने मला खाऊ घालत होते, सेवा करत होते, तू आला, सही गडबड झाली. ते रोज 4 वेळा मला प्रणाम करतात, दंडवत करतात, मंत्र बोलतात, प्रेम राहिले साईडला, तुझी पूजा चालू झाली सगळी. आता एक काम कर, उद्या ये, मला घेऊन जा तिथून, आता तू कर माझी पूजा. तिथं नाही राहणार मी आता, ती मजा गेली सगळी, सगळं ते गडबड झाली आता तुमच्या संबंधाची. सनातन गोस्वामी भगवंतांना स्वप्नात सांगतात नाही 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 नाही, माझ्याकडे तुम्हाला बिलकुल जागा नाही. मी आपला संन्यासी वैरागी माणूस वाडगे घेऊन फिरतो, माझ्याकडे कुठे जागा आहे तुम्हाला ठेवायला. मी तुम्हाला काय खाऊ घालणार, मी तुम्हाला घेणार नाही. भगवंत पुरुषोत्तम चौबेच्या पण स्वप्नात व्यापाराच्या. नंतर सांगतात की तुम्ही माझी एवढे वर्ष सेवा केली, मी खुश झालोय. आता माझी इच्छा आहे, तो संन्यासी कालाला होता ना, त्याच्याकडनं सेवा घेण्याची माझी इच्छा आहे. तरी चूक त्यांना सांगितली नाही. तर आता तुम्ही मला त्याला देऊन टाका. चौबे म्हणाले ठीक आहे, त्याची तुमची आज्ञा. दुसरे सनातन गोस्वामी भिक्षा मागायला आले. बोले महाराज ये मदन मोहन भगवान अभी आपके. नाही 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 नाही, मैं नहीं लेने वाला, निघून गेले ते. असं खूप वेळा झाला. शेवटी परत भगवान स्वप्नात गेले. म्हणाले काय झालंय, तुला मी सांगितलं मला घेऊन जा. तरी बाबा माझ्याकडे वेळच नाही तुझी सेवा करायला. मला माझ्या गुरूंनी श्री चैतन्य महाप्रभूंनी खूप दिलाय, सगळे धाम शोधायचे,
ग्रंथाचं निर्माण करायचंय, प्रचार करायचा आहे, तिथे तुला कुठे संवाद बस, माझेच खायचे वांदे, तुला कुठून खाऊ घालणार? आणि तुम्हाला लागतात 56 भोग, ते काय आपल्याच्यानं होणार नाही. भगवंत म्हणाले तू घेऊन तर फक्त मला, तू जे खाशील ते मी खाईल. खरंच खाशील? मी काय खातो माहितीये का? काय खातो तू? म्हणून मी फक्त बाटी खातो. ठीक आहे, तू जे खाशील ते मला खाऊ घाल बस. मदन मोहनने आज्ञा मान्य केली. मदन मोहनला घेऊन सनातन गोस्वामी आले, आपल्या झाडावर झोळी लटकवली, झोळीमध्ये मदन मोहन ठेवलं. भिक्षा मागून आले, भिक्षामध्ये काय भेटायचं त्यांना? आटा. आणि आट्यामध्ये काय करते? जमुनाचं पाणी टाकायचे, त्याचे गोल बनवायचे आणि ते लाकडावर भाजायचे, झाली बाटी. ती स्वतः पण खायची आणि तीच भगवंतांना खाऊ घालायचे. असे खूप दिवस, महिने खाऊ घातले. भगवंत एक दिवस त्यांना म्हणाले, अरे सनातन, कमीत कमी त्यात मीठ तरी टाक. 56 भोग राहू दे, मीठ टाकशील का? कमीत कमी मीठ बिलकुल भेटणार नाही. तुला आधीच सांगितलं, जे मी खाईल तेच खायचं. परत मागितलं असतं बघ. अरे मीठच मागतोय ना, काय तुझ्याकडे पक्वान मागितले काय? आज मीठ मागतोय, उद्या साखर मागशील, तर रसगुल्ले मागशील, मग गुलाबजामुन, मग मालपाव, काय काय कुठं द्यायचं? मला वेळ नाही, मला खूप काम आहे गुरुने दिलेली. अरे मी भगवंत आहे, तिन्ही लोकांचा मालक आहे, मीठ मागितलं एवढा काय राग करतोय? असशील भगवंत आहे, भगवंत तुझी मिठाची व्यवस्था तू कर, माझ्याकडे असेल आला तर ठीक आहे, माझी व्यवस्था मी करतो. चला परत आपल्या भजनात मग्न. आता जिथे ते मंदिर आहे ते एका उंच टिल्यावर आहे, त्याच्या बाजूला यमुना वाहते. यमुनेतनं एक जहाज चाललं होतं. एक आग्र्याचा व्यापारी, दिल्लीचा व्यापारी आग्र्याला चालला होता व्यापार करण्यासाठी यमुनेमधून. यमुना खूप विशाल होती पहिले, आता थोडी छोटी झाली. त्यात जहाज पण चालायचे. आता खूप साऱ्या इंडस्ट्री लोकांनी पाणी खेचून खेचून तिला वाळवून टाकली, पण पहिले खूप तुडुंब भरून व्हायचे. ते एक जहाज चाललं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्यापाराचं सामान होतं. अचानक ते जहाज जेव्हा त्यांच्या पर्वतापासून जायला लागला, अचानक यमुनेचं पाणी कमी झालं आणि जहाज खाली टेकलं आणि पुढे जाऊ शकला नाही. तो व्यापारी घाबरला, हे जहाज पुढे गेलंच नाही, व्यापार कसा होणार, पैसे कसे भेटणार? आणि तो ओरडायला लागला, कोई है बचाओ बचाओ बचाओ. एक लहान मुलगा आला पळत पळत, ए व्यापारी, जहाज बचाना है, ये टीला पे एक बाबा रहता है, सनातन बाबा, उसको जाके मिलो, वो बचाएगा. तो व्यापारी पळाला, टेकडीवर गेला. बाबा बसले होते भजन करत. बाबा मुझे बचाओ, मेरा जहाज बचा लो, डूब जाऊंगा मैं, लुट जाऊंगा. बोले मैं कौन हूं बचाने वाला? मी तुझ्यासारखाच माणूस आहे, तू मला कशाला प्रार्थना करतो? प्रार्थना करते देवाला कर, मला देव बनवू नको, शॉर्टकट मारू नको, इकडे जा, हा देव आहे, याला प्रार्थना कर. मदन मोहनचे विग्रह त्यांनी प्रार्थना केली, बचाव बचाव. लगेच पाऊस पडला, पाणी वाढलं, जहाज निघून गेला. व्यापारी गेला, खूप पैसे करून परत आला, पण थांबला यावेळेस इथे. परत आला, सनातन बाबा तुम्ही वाचवलं, काय पाहिजे तुम्हाला सांगा, मी द्यायला तयार आहे. मला काही नाही पाहिजे बाबा, मी तर भिक्षुक माणूस आहे, मला कशाला काय पाहिजे? मागा, तुम्हाला काहीतरी पाहिजे द्या. काय द्यायचं ते या भगवंतांना दे. आता त्यांना काय पाहिजे मला नाही माहित, तुम्ही सांगा. यांना ना, हा काय पाहिजे? मीठ आहे का तुझ्याकडे? अहो मीठ देतो मी तुम्हाला, दुसरं काय पाहिजे सांगा. ते दुसरं काय नको मला, मीठ द्या पहिले. मग त्याच्या जहाजात भरपूर मीठ पण होतं, तो मीठ घेऊन आला आणि मीठ तर दिलं मी, पण त्या मिठावर तुम्ही नाव लिहिलं का माझं मीठ दिलं म्हणून तुम्हाला? हे काय डोनेशन आहे? दुसरं काहीतरी मागा चांगलं, मी द्यायला तयार आहे, व्यापारी आहे मी, खूप पैसे कमवले, तुमच्यामध्ये झालं सगळं. म्हणजे मला काहीच नको आहे. पण हा मदन मोहन बिचारा रोज झाडाखाली झोपतो, ते पण रोज नवीन नवीन. मी तर भिक्षुक आहे, पण हा तर भगवंत आहे ना, याची व्यवस्था कर काय ते. त्याच्यासाठी एक मंदिर बांध. मग त्या कपूर नावाच्या व्यापाऱ्याने जे मंदिर बांधलं, ते पहिलं मंदिर जे वृंदावनमध्ये बनलं. तोपर्यंत वृंदावनमध्ये मंदिर, आता प्रत्येक चौकात तुम्हाला मंदिर दिसतंय, ती सगळी नंतर आली. पहिलं मंदिर जे गोस्वामीने बांधलं ते सनातन गोस्वामी, म्हणजे पहिलं मंदिर बांधलं गेलं ते कोणाचं मंदिर? राधा मदन मोहन देवजीचं मंदिर. तर ते आपण उद्या बघणार आहोत. नंतर भरपूर सारी मंदिर म्हणजे आता फक्त वृंदावनमध्ये कमीत कमी 5000 मंदिर आहेत. ती म्हणाल सगळी फिरायची तर शक्य नाहीये. त्याच्यामुळे जी पुराणी ऐतिहासिक मंदिर आहे तिचं आपण पण फिरणार आहे. तर हे जे वृंदादेवीचं स्थान आहे, तर रोज आपणही जसं आपण रोज सकाळी आरती करतो, तिथे पण वृंदादेवीची आरती गातोय. वृंदाये तुलसी देव्याई, माझ्या मागे म्हणा, वृंदाये तुलसी देव्याई प्रियायै केशवस्य च
विष्णु भक्ती प्रदे देवी सत्यवत्ते नमो नमः. हा तुलसी महाराणीचा प्रणाम मंत्र आहे वृंदादेवीचा. वृंदाई तुलसी देवी आहे. भगवत धामामध्ये जी वृंदादेवीच्या वृंदा गोपीच्या स्वरूपात राहते, ती ह्या जगामध्ये कोणत्या रूपात येते? तुलसीच्या रूपामध्ये येते. तिला तुलसीचं रूप कसं भेटलं? त्याची खूप मोठी कहाणी. तुलसी नावाची राणी होती, जिचं लग्न जालंधर नावाच्या राजाशी झालं होतं. जोपर्यंत ही पतिव्रता आहे तोपर्यंत जालंधरला कोणीच हरवू शकत नव्हतं. भगवान श्रीकृष्ण स्वतः जालंधरचं रूप घेऊन तुलसी महाराजांची पवित्रता भंग करतात. तेव्हा तुलसी खूप चिडते आणि भगवंतांना शाप देते की तुला काही काम धंदा नाही, माझी पतिव्रता कशाला तोडली. शाप देते श्रीकृष्णांना, तू दगड बनशील. पहिल्या दिवशी आपण अनुसूयाचा शाप बघितला पतिव्रताचा. तिने ब्रह्मा विष्णू महेशला दगड बनवला. आता ही दुसरी पतिव्रता वृंदादेवी, तिने श्रीकृष्णांना दगड बनवला. कोणता दगड बनले म्हणते? शालिग्राम. पण भगवानाचा अपराध केल्यामुळे तिला तिचं प्रतिफळ काय मिळाला? ती झाड बनली. कोणतं झाड? तुलसी देवीचं. ती तुलसी देवी आहे. वृंदाई तुलसी देव आहे. वृंदादेवी आणि तुलसी म्हणण्यामध्ये काही फरक नाही. आपल्या घरात उगलेली तुलसी पण वृंदादेवीचं एक स्वरूप आहे. कोणतंही पवित्र स्थान ओळखायचं असेल तर तिथे तुलसी उगते की नाही ते बघायला लागतं. आपली भक्ती वाढते की नाही, ती आपली तुलसी उगते की नाही त्याच्यावरनं समजतं. तुलसी सुकायला लागली म्हणजे आपली भक्तीत काहीतरी गडबड चालली ओळखायला पाहिजे. तुलसी व्यवस्थित वाढते म्हणजे सगळे व्यवस्थित चाललंय. ती वृंदादेवी पण भक्तीचं प्रतीक आहे. वृंदाये तुलसी देवी आहे. प्रियाये केशवस्यच. तर भगवंतांची ही एक पत्नी पण आहे. भगवानच्या वृंदावनमध्ये खास करून वृंदादेवीशी विवाह पण झालेला आहे. तर सगळ्या गोपींच्या विवाहाची कथा आपण कधी सांगू माहित नाही, वेळ आपल्याला कधी मिळेल. तर वृंदाये तुलसी देवाय प्रियाये केशवस्यच. केशवाची खूप प्रिय आहे. तर भगवंतांना जे प्रिय असतो तो सर्वात उत्तम आपोआप होतो. असं म्हणतात वैकुंठामध्ये खूप सारे फुलं आहेत. पुन्नाग, नाग, बकुळ, चंपा असे खूप सारे फुलं आहेत. त्यांचा खूप छान सुगंध आहे, खूप सारे आकार आहेत, खूप सारे रंग आहेत. पण हे सगळे फुलं बाजूला होतात जे तुलसीचं पान भगवंतांसमोर येतं. तुलसीमध्ये काही फुल चांगलं नाही, ना रंग आहे, ना सुगंध पण खूप जास्त आहे. पण कारण ही केशवाला प्रिय आहे. बस त्याच्यामध्ये सगळ्या फुलांपेक्षा उत्तम आहे. भगवंताला बाकी सगळं काय अर्पण केलं, तुलसी हार गळा कासे पितांबर, त्यांची ओळख आहे. तुलसी त्यांना खूप प्रिय आहे. म्हणजे यात गुण असो किंवा नसो, त्यांना प्रिय आहे म्हणून ते आपल्याला प्रिय. विष्णू भक्ती प्रदे देवी, जिच्याकडे भक्ती ती आपल्याला भक्ती देऊ शकते. विष्णू भक्ती प्रदे देवी सत्यवत्ते नमो नमः. सत्यवती किंवा सावित्री अशी ती आहे, पण तिला प्रणाम म्हणतो केला आता. तिच्या आरतीमध्ये म्हटलं आता राधा नमो नमः तुलसी कृष्ण प्रियासी नमो नमः. राधा कृष्ण सेवा पाओ यही अभिलाषी. ज्याला अभिलाषा आहे श्री राधा आणि कृष्णाची सेवा करण्याची, तो तुलसी महाराजांची सेवा करत असतो. जे तोमार शरण लय तार वांछा पूर्ण होय. त्याची ही इच्छा पूर्ण होईल जर त्याने तुलसी महाराणी वृंदादेवीची शरण घेतली. कृपा करी करो तारे वृंदावनवासी. हे वृंदादेवी कृपा करणे मला वृंदावनचा वास दे. मोरई अभिलाष विलास कुंज दीपवास नयने हेरिबो सदा युगल रूपराश. माझी अशी इच्छा आहे मला मध्ये वृंदावने वास मिळत आणि नेहमी माझ्या डोळ्यासमोर श्री राधा कृष्णांच्या लीला मला उघड स्वरूपात दिसो. ए निवेदन धरो सखीर अनुगत करो सेवा अधिकार दिये करो निजदासी. वृंदावनामध्ये आपण जेव्हा जाऊ आपली भक्ती पूर्ण झाल्यावर तर आपण काही डायरेक्ट राधाकृष्णाची सेवा करणार नाही. आपण कोणाची सेवा करणार? कृष्णाची नाही भेटणार, राधांची पण डायरेक्ट भेटणार नाही. राधाची सेवा करणारे अजून गोपी आहेत, गोपींची सेवा करणारे उपगोपी आहेत, त्यांची सेवा करणारे मंजिरी आहेत. तर मंजिरी सेवा करणारे त्यांच्या दासी आहेत, त्यांची आपल्याला सेवा करावी लागणार. म्हणजे तुम्ही काहीतरी भजे बिजे बनवले पहिले त्यांना देणार, ती मग मंजिरीला देणार, मग ती उपगोपीला देणार, मग ती गोपीला देणार, मग ती गोपी राधाराणीला देणार, मग राधाराणी श्रीकृष्ण देणार. तुम्हाला तो पण थंड होतील ते पटापट जातात. पण तिथे जेव्हा राधाराणी भगवंतांना ते अर्पण करते, भगवंतांना ते खाऊ घालताना श्रीमती राधाराणीला जेवढा आनंद आणि भगवंतांचं प्रेम प्राप्त होतं तेवढा आनंद ह्या पूर्ण लाईन मध्ये जे ज्यांनी सेवा केली सगळ्यांना तेवढाच प्राप्त होतो. तर ए निवेदन धरो सखीर अनुगत करो. त्या सखींचे दासाचे दास बनत बनत
ही सेवा पुढे चालते. दीन कृष्ण दास कोय ए निवेदन धरो, सॉरी, दीन कृष्ण दास कोय ए येन मोर होय, श्री राधा गोविंद प्रेमे सदा येन भासी. भगवान श्री कृष्ण आणि राधा राणीचं प्रेम मला प्राप्त व्हावं अशी प्रार्थना आपण आज वृंदादेवीला जाऊन करायची आहे, जेणेकरून ह्या वृंदावनाची आपली यात्रा सफल होईल. जेणेकरून श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणीप्रती थोडं जरी प्रेम आपलं वाढलं, यात्रेमध्ये आणण्यापूर्वी जे काय असेल 0.1 तर 0.11 जरी झालं तरी आपण म्हणून आपली यात्रा सफल झाली. दर्शन उघडं आहे, आपण पटकन जाऊ दर्शन घेऊ. तर आपण सगळ्यांना माहिती आहे की तुलसीचा आपण विवाह लावतो. कोणाशी? भगवंताचे दगड बनले शालिग्राम आणि वृंदादेवी तुलसी महाराणी बनली. तुलसी आणि शालिग्राम विवाह लागतो, मग नंतर बाकी सगळ्यांचे लग्न आरंभ होतात. त्या लग्नाचं स्मरण केल्यानंतर पुढचे चालू होतात आपण. तर अशी वृंदादेवी आहे, तिला आपण प्रार्थना करूया की आम्हालाही तुमच्या या पूर्ण मॅनेजमेंटमध्ये इव्हेंटमध्ये कुठेतरी आम्हालाही थोडासा रोल द्या. आम्ही पण कुठेतरी उभे राहू, फुलपाखरू बनून, पक्षी बनून, गाय बनून, वासर बनून, आणि आम्हाला सगळ्या लीला बघायला मिळतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा आपला शेवटचा स्पॉट आहे. तर आपण दर्शन घ्यायचं आरामशीर. खूप छान भगवानाचे वृंदादेवीचे विग्रह आहेत आणि लगेच आपल्या बसमध्ये बसायचंय.